एक महत्वाची बातमी, लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। लोकशाही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टच्या संदर्भातली अपडेट आपण पाहतोय। वाळू माफियांना मदत करणारे तलाठी आणि मंडळ अधिकारी आता रडारवरती आहेत। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर महसूल प्रशासनानं कान उघडणी केलेली आहे। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर वाळू माफियांना मदत करणारे तलाठी आणि मंडळ अधिकारी आता रडारवरती आलेले आहेत। वाळू तस्करी आणि मुरुम चोरीच्या मुद्द्यावरून पोलीस आणि महसूल प्रशासनामध्ये चांगली जुंपलेली आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। सचिन, लोकशाही मराठीने हा मुद्दा सातत्याने लावून धरलेला होता, त्यानंतर मोठा इम्पॅक्ट लोकशाही मराठीचा। शुभम, आपण पाहताय की छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रकार समोर आलाय ज्यामध्ये वाळू तस्करांना सोडलं जाते, वाळू माफियांना सोडलं जाते। मात्र जे कारवाईसाठी गेले होते त्या तहसीलदारांना तब्बल 3 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलेलं होतं आणि हा प्रकार जो होता तो पोलिसांनीच केलेला होता। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं, त्या पोलिसावर कारवाई करण्यात आली। मात्र हे सर्व काही होत असताना हे कोणाच्या आशीर्वादाने चालतं हा प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण या ठिकाणी मिली भगत असेल असा अंदाज जो होता तो व्यक्त करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर महसूल मंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि त्यांना सुद्धा जाब विचारलेला आहे। त्यामुळे वाळू माफियांना मदत करणारे तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील किंवा काही कर्मचारी असतील, आता रडारवर आहेत आणि यांच्यावर कधीही कारवाई केली जाऊ शकते आणि निष्क्रिय तहसीलदारांनाही सक्तीच्या रजेवर पाठवलं जाणार आहे। त्यामुळे लोकशाही मराठीनं केलेल्या बातमीचा हा एक मोठा इम्पॅक्ट म्हणता येणार आहे। ठीक आहे सचिन, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।